चला तर मग आता आपण पत्ता कोबूपासून क्रिस्पी वडे तयार करून घेऊ. हॅलो फ्रेंड, माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा मी ना हे कोबूचे वडे करत आहे. पत्ता कोबू आहे, हे शिजवली आणि ह्याला मॅच केलं. ह्याच्यामध्ये थोडे वटाणे घातले शिजवलेले. ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा. ह्याच्यामध्ये कांदा घातला आहे, अद्रक घातली, हिरवी मिरची घातली, लसूण घातलं आहे, चॉपरमधून काढले. हे जिरे घातले, ते काळा मसाला थोडं सुगंध छान येण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये हळद घातली, हे गरम मसाला आहे, हे मीठ आहे, हे काही बेसन पीठ घातले, त्याच्यामध्ये तेल घातले, पोहे खायचं 2 चमचे, आणि हे तांदळाचं पीठ आहे. आपल्याला सगळं हे मिक्स करायचं. इथं कढई गरम ठेवली. हे सगळं मिक्स केलं की आपल्याला वडे तळायचे त्याचे कोबूचे वडे आहेत बरं का. हे आपण आज कोबूचे वडे करून घेऊ बरं का. आता ह्याला मिक्स करते आणि परत तळताना दाखवते. सॉरी बरं का, मी ह्याच्यामध्ये हे भिजवलेली डाळ आहे हरभऱ्याची, शिजवलेली नाही, भिजवून ठेवली होती बघा, चांगली भिजली. हे टाकावी लागते, ते मी विसरले होते तुम्हाला दाखवायची टाकताना. आणि थोडं पातळ झाले म्हणून मी ह्याच्यामध्ये आणखीन गरा आणि थोडा बेसन मिक्स करायले. चवीला मीठ टाकणार आहे, जसं लागेल तसं चवीला मीठ टाकते. हिरवी मिरचीच टाकली ह्याच्यामध्ये, तुम्हाला टाकायची असते तर लाल मिरची टाका. हो का, ही हरभऱ्याची डाळ अशी भिजवून ठेवली होती मी, हो का, पाण्यात भिजवून ठेवली होती, ती ह्याच्यामध्ये मिक्स करायली. हे बघा, तेल गरम ठेवलं मी. ह्याच्यामध्ये मी थोडा रवा घातला होता. रवा गरा तुमच्याकडं काय म्हणतात ती मला सांगा. थोडा मोठा गरा घातला होता ह्याच्यामध्ये, त्याला आमच्याकडं गरा रवा दोन्ही म्हणतात. तुमच्याकडं काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला सांगा. गरा घातला की हे क्रिस्पी आणि छान होतात बरं का. आणि 2 चमचे पोहे खायचं तेल टाका. आता बघा, हे मी आलं आहे का तेल बघते. हे बघा, तेल चांगले कडकडून आलं आहे. आता मी चांगले वडे करते आणि त्याच्यामध्ये सोडते. थोडं तेल घेते मी हाताला लावायला. जास्त पीठ घट्ट केलं का तर त्याचे वडे चांगले होत नाही, म्हणून मी काय केलं, पीठ पातळ केलं. त्याच्यामध्ये वटाणे घातले आणि कोबू घातली शिजवून. असं तेल घेते इथं मी हाताला लावायला. बघा किती छान झाला आहे का, छोटासा वडा किती छान झाला आहे, फुगून आला आहे चांगला. त्याला आपण तेल टाकलं होतं ना, तेल टाकलं होतं त्याला आपण. आता हे हातावर करायचे, हो का, असं घ्यायचे हातावर, असे चांगले करायचे, हो का, असे करायचे. जास्त जाड करू नका बरं का, मग ते क्रिस्पी लागणार नाहीत. हो का, ह्याच आकारामध्ये नाशीच करायचं. आता ह्याच्यात सोडायचे, हो का, हळूहळू सोडायचं बरं का, तेल हातावर म्हणून येत असतं. मी कढई छोटी घेतली, हो का, छोटासा किती छान झाला आहे माझा वडा. बारीक केलं आहे गॅस. अशा हातावर करायचे लहान लहान. कढई माझी छोटी आहे म्हणून 1 ते 2च तळून घेते मी, जास्त तळून घेता येत नाही त्याच्यामध्ये. गॅस लहान करायचा. माझं तेल जास्त गरम झाले, जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही, ते वडा क्रिस्पी होत नाही मग. आता हे क्रिस्पी होत नाही वडा चांगला जास्त गॅस गेला तर. बघा, असं छोटा गॅस करून घ्यायचं, क्रिस्पी चांगला तळून. कुठे पक्कू आहे जरा ठर बोलू. हो का, हे क्रिस्पी चांगला झाला आहे. आणखी नाही राहू द्यायचे बरं का थोडं. मी नंतर तुम्हाला तळत आल्या की दाखवते आणखी. आता हे का इथं तळायला तेल चांगलं ठेवलं आहे. जे तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही बरं का, मग आतून ते कच्चे राहते. तर माझ्याकडून गरम झालं होतं म्हणून मी थोडं थांबले होते.
माझी कढई छोटी आहे, 1 ते 2च बसते त्याच्यामध्ये. हे का असं तळून क्रिस्पी झाला आहे. किती कलर छान आला आहे बघा बरं. हो का, गरम गरम करायचे आणि गरम गरम खायचे. मी आता ही पुदिन्याची चटणी केली ह्याच्याबरोबर खायला. तुम्ही काही पण खाऊ शकता, टोमॅटो केचपबरोबर खाऊ शकता, दही चटणीबरोबर खाऊ शकता. आता हे तळायचा. छान तळू द्यायचं, गडबड करायची नाही आणि गॅस पण मोठा करायचा नाही. जेव्हा ती तळत आला असं वाटलं त्यावेळेसच आपण त्याला पलटं करायचं. नाहीतर तुम्ही जर उलटा पालता केला आणि त्याला लवकर हलवलं तर ते फुटून जाईल बरं का. आतमध्ये सगळ्या तेलात फुटून जाईल. मी ह्याच्यामध्ये गरा टाकला, थोडा रवा म्हणतात, गरा म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात ते मला सांगा. का तर गरा रवा टाकल्यानंतर हे क्रिस्पी होतं आहे चांगलं, म्हणून थोडं टाकलं आहे. 2 चमचे पोहे खायचं टाकलं एवढ्या पिठाला. आता हे करायला फुलकोबू पत्ता कोबू दोन्ही कोबूचे होते, तर पण शिजवून घ्यावी लागते बरं का अगोदर. खिसवून घेतलं तर होत नाही, कच्चं लागतं आहे. त्याला चांगलं शिजवावं लागतं आहे पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये. चांगल्या 2 शिट्ट्या घ्याव्या लागतात कुकरच्या. आता हो काय किती छान झाला आहे. हो का, कलर किती छान आला आहे, मधून किती क्रिस्पी झाला आहे. थोडं टाकतेच आणखी, गडबड करून काढला आहे. आपण बारीक करून गॅस तळला का तर मधून क्रिस्पी होतं आहे, चांगला होतं आहे. नाहीतर मग ते काय होतं आहे माहिती आहे का, मध्ये कच्चा राहतं आहे आणि वरून कलर चांगला येते. मग ते तसा कच्चा राहिलेला चांगला वाटत नाही. हो का, हे अगोदर हे मागून टाकलं, हे अगोदर टाकलेलं आहे. जास्त पण लहान गॅस ठेवला तर मध्ये तेल धरेल बरं का. हो का, हे किती छान झालेत, क्रिस्पी झालेत. हो का, गरम आहेत आणखीन, खूप सुंदर झालेत बरं का. काहीतरी बदल म्हणून, छोटी भुकेसाठी म्हणून आपण करू शकतो. ही पुदिन्याची चटणी आहे माझी केलेली. ह्याला मी फोडणी वगैरे देत नाही, अशीच घेते ती चटणी खायला. आणि माझे कोबूचे आणि ह्याच्यामध्ये कोबू टाकले, कोबूचे आणि कोबू, मटर, कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, ह्याच्यात सगळं टाकलं. कोथिंबीर लहान चिरून टाकली म्हणून दिसून येत नाही. पण मी ते गरा टाकला होता ना, रवा टाकला, गरा रवा तुमच्याकडे काय म्हणतात ते बघा, ते टाकला होता ना त्यावेळेस तुम्हाला दाखवलं नाही, मी मागून टाकला. हे आता हे तुम्हाला जर माझे हे कोबूचे असे केलेले वडे आवडले असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे कोबूचे वडे कसे वाटले. धन्यवाद.